नमस्कार मित्रांनो, तुम्ही मोदक हे प्रसाद म्हणून खाल्ले असतील, परंतु तुम्ही मोदक आमटी कधी खाल्लेली नसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोदक आमटी नेमकी काय आहे आणि खरंच ही गोड आहे का हे जाणून घेऊ. काका नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. प्रदीप रखवा किस्ती रानगंज घाट पैठण. आपल्या या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये ही जी मोदक आमटी आहे ही कशी बनवतात आणि हिची काय वेगळंपण आहे? मोदक आमटी ही बनवण्यात काय ओलं नारळ, खसखस, घरचा काळा मसाला किंवा साधा मसाला, थोडं लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे ते मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बेसन तिमून त्याचे गोळे करून घ्यायचे. त्या गोळ्या एक एक गोळ्यामध्ये तो मसाला तयार केला, तो मसाला त्याचा टाकायचा, त्याचे मोदकप्रमाणे तयार करायचं. मोदकमध्ये गणपतीचा प्रसाद मोदक नाही, हा मोदक नाव दिलंय, मोदकाचा आकार त्याला दिला म्हणून मोदक झालेला आहे. आणि काळा मसाला तयार करायचा, कांदे भाजायचे, लसूण हे करायचा, त्यानंतर तो काळा मसाला तयार करून त्यामध्ये मोदक फ्राय करून टाकायचे. आता याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीनं आपण किती रुपयामध्ये जेवण करू शकतो? हा 2 माणसाला 150 रुपये भाजी पुरती. ते 2-2 4 भाकरी खातो माणूस. धन्यवाद काका. तर मित्रांनो, तुम्ही जर पैठण शहरामध्ये आलात तर हॉटेल अन्नपूर्णा जी आहे त्या हॉटेलमध्ये तुम्ही या आणि या डिशचा आस्वाद घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.